नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अविनाश कुलदीपकर, तिरुपती अॅग्रो इंडस्ट्रीज अहमदनगर. आज आपण होळे गावामध्ये आलेलो आहोत. मेजरली सुधीर भुसनर यांच्या प्लॉटवर आहोत. हा जो प्लॉट बघताय आपण मेजरली, या प्लॉटला 4 महिने पूर्ण झाले. तर मला एक संपूर्ण शेतकरी बांधवांना तुमचं नाव सांग. माझं नाव सुधीर अंकुश भुसनर, बरं. राहणार होळे, राहणार होळे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. दादा मोबाईल नंबर एकदा सांग. 89 99 24 59 04. ओके दादा, एकूण क्षेत्र किती आहे तुमचं? 2.5 एकर हा केळीचा प्लॉट 2.5 एकर. 2.5 एकराचा जे आपण प्लॉट बघताय, हा 2.5 एकराचा प्लॉट आहे. मेजरली या प्लॉटला 4 महिने पूर्ण झालेले आहेत. तर आपण सुरुवातीच्या स्टेज पासून ते या 4 महिन्यापर्यंत आपण तिरुपती अॅग्रोचे संपूर्ण मॉलिक्यूलचा वापर केलेला आहे. तर आपण एक एक मॉलिक्यूल यांना विचारू की यांना कशा पद्धतीनं त्याचे बेनिफिट्स किंवा रिझल्ट वाटलेला आहे. दादा, आपण प्लांटेशन झाल्या आपण पहिला स्प्रे केला, तो म्हणजे 18 प्लस प्लांटेशन. तर ही प्लांटेशन झाल्याच्या नंतर आपण स्प्रे केलं, तर तुम्हाला याच्यामध्ये काय फरक वाटला? पानाची साईज वाढली, बरं. झाडाला काळकी आली. ओके प्लांटेशन. ओके. आणि त्याचबरोबर 18 जे की नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश विथ मायक्रोन्यूट्रन जे गेलेले आहेत ते पिकाला, झाडाला लागले. त्याच्यामुळं तो प्रॉब्लेम मेजरली सॉल्व्ह झाला, की जो मरीचा प्रॉब्लेम होता किंवा वाढीचा प्रॉब्लेम होता, पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला. मला आज एक प्रश्न विचारायचा आहे. सुरुवातीच्या स्टेजमध्ये जे आपण 18 प्लांटेक्स दिलतो किंवा जो मरीची प्रॉब्लेम बऱ्याच प्लॉटमध्ये उद्भवत होता, तो मरीचा प्रॉब्लेम तुम्हाला जाणवला का? ह्या औषधामुळे काय जाणवलं नाही. एक लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, वाढीच्या अवस्थेमध्ये जो सुरुवातीचा स्प्रे आम्ही रिकमेंड करतोय तो म्हणजे 18-18-18. त्याचबरोबर प्लांटेक्स हे 2 मॉलिक्यूल प्लांटेशन झाल्याच्या नंतर आम्ही दिल्याच्या नंतर एक प्लस पॉईंट असा झाला, मर तर कमी झालीच झाली, पण प्लांटेशन जे सेट होण्याचं प्रमाण होतं, तो लवकर सेट होण्याचा हे होतं, तो मेजरली सेट झालेला आहे. तर दुसरी ग्रेड आपण वापरली 10-40 वाढीच्या अवस्थेत, बरोबर. 10-40चा आम्ही दुसऱ्या ग्रेडमध्ये 10-40चा वापर केला. 10-40 दिल्याच्या नंतर तुम्हाला याचं काय वाटलं? झाडाला काळकी वाढली, पानातला अंतर गॅप दिसायला लागला, बरं. बुंदा साईज वाढायला लागली. बरं. म्हणजे एक लक्षात घ्या, 10-40 दिल्याच्या नंतर एक समान जी वाढ म्हणतोय आपण, बघू शकता की हा प्लॉट आपल्या प्रॅक्टिकलमध्ये आहे की एक समान वाढ तर झालेली आहे. त्याचबरोबर बुंदा पण वाढतोय, पानाची साईज वाढते, पानंही मोठे दिसतात. कुठलेही पान बघितलं तर मेजरली 4 महिन्यामध्ये हा मोठं दिसतं. तर अजून एक प्रश्न होता दादा, आपण 10-40 वापरत असताना आपण बेसल प्लसचा पण वापर केला, बरोबर आहे. बेसल प्लस वापरल्यामुळे काय केलं, 10-40 प्लस बेसल प्लस आपण या प्लॉटला दिलं. त्याच्यानंतर काय वाटलं तुम्हाला? रिझल्ट बेसचा पण चांगला. बरं, काय वाटलं म्हणजे वेगळेपणा काय वाटला? काळकी, झाडा टवटवी, बरं, वाढ एक समान होती सगळी. ओके. तर एक शेतकरी बांधवांनो एक लक्षात घ्या, हा जो प्लॉट होता की बरंच टेम्परेचर लो झालं या भागामधलं, कारण की 4 महिन्यापूर्वी जे पाऊस झालाय दिवाळी नंतरचा, तो त्यावेळेस मेजरली प्रॉब्लेम असा होता की ऊन हे अजिबात नव्हतं. ऍज अ ट्रेस होता पूर्ण प्लॉटवर, किंवा जेवढ्या फ्रूट क्रॉप आहेत हा ट्रेसमध्ये गेलं. 10-40 प्लस त्याच्यासोबत आम्ही बेसल प्लसचा वापर केला. तर झाडामधला जो ट्रेस मॅनेजमेंटचा जो विषय होता तो आम्ही तिथं सॉर्ट आउट केला. तो सॉर्ट आउट केल्याच्या नंतर जेवढा यांनी बेसल केलेला होता त्यामध्ये मेजरली जो फॉस्फरस किंवा पोटॅश जमिनीला लागणार होता किंवा झाडाला प्लांटेशनला लागणार होता, तो अपटेक करायला बेसल प्लसचा सगळ्यात महत्वाचा हेतू होता. दादा, अजून एक प्रश्न होता. आता केळी म्हणल्याच्या नंतर केळीला हा सर्वात जास्त कॅल्शियम लागतो. आपण एक मॉलिक्यूल वापरला तर तो म्हणजे कॅल्बिफ्लेक्स. एक लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, आम्ही सुरुवातीपासून याचे ऍप्लिकेशन जे होते कॅल्बिफ्लेक्सचे, हे मेजरली वाढवले होते. म्हणजे कंटिन्युएशन मध्ये आम्ही कॅल्बिफ्लेक्सचा वापर करत होतो. आता हा देत असताना सगळ्यात महत्वाचा जो विषय होता तो म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि बोरॉनचा होता. याची भूक भागवण्यासाठी आम्ही इथं कॅल्बिफ्लेक्सचा वापर केला. आता तो दिल्याच्या नंतर दादांच्या शब्दातून ऐकून घेऊ की त्यांना फरक कसा वाटला. आता कॅल्बिफ्लेक्स दिल्याच्या नंतर काय वाटलं, म्हणजे कसा बदल झाला, काय चेंजेस झाले? केळीचा पोगा अडकत होता, ते पोगा सहज चालायला लागला. ओके. झाडावर टवटवी आली. ओके. अजून काय बदल, बुंदा वगैरे? बुंदा बघू शकता तुमच्या. आता हे जर बघितला बुंदा, आपण एक लक्षात घ्या, ज्यावेळेस कॅल्शियम लेवल मेजरली वाढवली जाते, या बुंद्याचा फरक तुम्हाला अशा पद्धतीनं हा दिसल्या जातो. म्हणजे हा 4 महिन्याचा. आणि अजून एक गोष्ट जर ऑब्झर्व केली तर कुठलंही पान घ्या, हे 2 पानातलं अंतर, ही निघणारी पावडर, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता हे जर झाड बघितलं आपण तर 2 पानातलं अंतर ऍज अ डिस्टन्स आहे. कुठल्याही पानाला जर हात लावला ऍज अ लेअर तयार झालेली दिसत. पानाच्या मागच्या बाजूस जो पांढरेपणा मेजरली लागतो, हा मेजरली
पांढरेपणा जो आलेला आहे तो कॅल्बिफ्लेक्स मुळे आलेला आहे, ज्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरान हे तिन्हीचं कॉम्बिनेशन एकत्र असल्यामुळं हे जी टवटवपणा तुम्हाला दिसते हे मेजरली आहे. आणि आपण प्रत्येक गोष्टीमध्ये बुंदा बघू शकतो की 4 महिन्यामध्ये हा बुंदा एवढा झालेला आहे. आता याच्यानंतर आपल्याकडे जो कालावधी पुढचा आहे यामध्ये मेजरली 022-42 हा पण इथं गोल गेलेला आहे. तर दादा मला एक अजून प्रश्न होता की तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय सांगाल की तुमची औषधाविषयी तुम्हाला रिझल्ट म्हणा किंवा ऍज अ प्युअरिटी म्हणा कसा वाटतो? रिझल्ट एक नंबर आहे तिरुपती औषध. ओके. त्या रिझल्ट आता केळी पडले 4 महिन्यात एवढे केळी लोक बघडले म्हणते ती कुठलं औषध वापरलं काय केलं. ओके. 4-5 महिन्याच्या पुढचे केळी म्हणते ती. यस. तर शेतकरी बांधवांनो, ही जो प्लॉट आहे हा 4 महिन्याचा पूर्ण कम्प्लीट प्लॉट आहे. तर आपण याला तिरुपती ॲग्रोचे पूर्ण न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल तो आपण इथं वापरलेला आहे. हा ऍक्च्युली सुधीर भुसनर यांच्या शब्दातून आपण आजचं मनोगत घेतलेलं आहे. धन्यवाद.